माणसाचं आयुष्य कसं जाते काही पता नाही लागत. भस्कन काळ येते, भस्कन काळ उभा राहते, पताही लागत नाही कसं कापरावानी ते उपाय ते माणसाचं आयुष्य. बालपण कसं गेलं आपलं, बालपण माहिती आहे कसं असते. तर गुलाबराव माऊलीनं वर्णन केलं. हा लाळेने मुख माकिले चिबडिले विनमूत्र नाना परी मा 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 म्हणून दुधास्त वरडे माशा निवारी करी. तोंडावरल्या माशा हानते, एकच नारा माव येन मला दूध पाज माव माव. साऱ्या अंगावरल्या माशा हानते, मुतते, ते चिवळत बसते. बालपण गेलं. मग किशोरावस्था आली. दोस्तन मित्र पोरी असल्या तर बस गडणी त्याले बेभाम नाना तऱ्हेचे खेळ, शरीराले सजवणं खाणं पिणं, भान नाही भजन कीर्तनाच. बरं जाऊ द्या. मग 17-18च्या पुढे तारुण्य, पुढे प्रवेशा करी यौवनात, स्त्रीवित थैमान करी मनात. तरुणपणामध्ये एखादा आला तर आला भजन कीर्तनात, साधूच्या सेवेत, नाही तर तरुणपणात शक्यच नाही देवाची आठव येणं, इकडे पाहिणं. कारण ते अंगात काय असते, ते वारं भरेल असते जवानीचं. तारुण्याच्या मध्ये नमानिसी कोणा झालासी पाहुणा यमाजीचा. बर जाऊ द्या. आणि ते तरुण पण कसा हरपते जादू सारखं, भुर्र 15-20 वर्ष पताही लागत नाही. आणि मग येते काय येते मग, मग येते म्हातारपण. आणि मग म्हातारपणात काही जणांचे बिना पोथी वाचायचे, बिना भागवत ऐकायचे डोळे पटकन उघडतात. ज्याच्यासाठी लाईल केली जीवाची, रात्रीचे दिवस केले, तो पोरगा ते वायरी बंद हातचं हिसकून घेते. ज्याचा आदर नाही, सत्कारण्याचे सुद्धा बोलायला तयार नाही. बास टाकून गायच्या वाळ्यात निजा लागते. मग नवदात म्हणे रे भगवंता, तुले कोठो शोधू मी हाता, शंभरात बुडा हरपला शेवटी अधोगती पावला. नरदेह विषयी दवडीला शेवटी अधोगती पावला. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. आहे की असाच चित्र आहे की जीवनाचं. पण या एवढ्यातून जे इकडे निष्ठून इकडे येतात त्याचा देवाला हरी होते. मग त्याला मेल्यावर जन्मोजन्मी देव माणूस करते, बाई करते, चांगल्या गावात चांगल्या घरात जन्माले देते, सर्व सुख असतो. इकडे येणाराचं बरं, बाकीची जबाबदारी ठोबा घेत नाही. भजन कीर्तनाला येणाराची जबाबदारीच परमात्मा घेते, असं बाबा नेहमी सांगतात.